बघा 2 मार्काला हा प्रश्न विचारला जातो बोर्डामध्ये. लोकेशन ऑफ एलिव्हेटर. वाय द एलिव्हेटर मशीन शुड नॉट प्लेस ॲट बॉटम साईड, असा प्रश्न असतो. किंवा जस्टिफाय एलिव्हेटर आर ऑलवेज टॉप लोकेटेड ॲट द टॉप. एलिव्हेटर हे टॉपलाच का बरं लोकेट करायचं, असा प्रश्न असतो. त्याचं उत्तर काय आहे की काय होतं, मल्टी स्टोअर बिल्डिंग म्हणल्याच्या नंतर पार्किंगची खूप महत्त्वाची जागा आहे. कारण मल्टी स्टोअरमध्ये खूप प्रत्येकाकडं काय आहे, बिल्डिंग्समध्ये 4 व्हीलर आहेत प्रत्येक फ्लॅटमध्ये. समजा 40 फ्लॅट आहेत, मग 40 फ्लॅटला 40 जागा असतील का तिथं पार्किंगला? नाही. आणि अशात बी जर लिफ्टची जागा जर खाली ठेवली तर ते पार्किंगचा महत्त्वपूर्ण स्पेस जाईल का नाही? तर ते होऊ नये म्हणून आपण एलिव्हेटर कुठं स्पेस करतो, लोकेटेड ॲट द टॉप. सो द मशीन वेअर ऑल कंट्रोलिंग मशीन ऑफ एलिव्हेटर इज प्लेस इज नोन ॲज पेंट हाऊस. जिथं सगळं कंट्रोलिंग असतं, कंट्रोल पॅनल, पेंट हाऊस, त्याला पेंट हाऊस म्हणतात. ओके. ओव्हर स्पीड गव्हर्नर, त्याच्यानंतर गिअरिंग सिस्टीम, हे सगळं त्याच्यामध्ये प्लेस केलेलं असतं. तुम्ही पाहिलं ना कॉलेजमध्ये ते लिफ्टचं स्ट्रक्चर चार्ट बघितला ना, त्या लॅबमध्ये दाखवला होता मी तुम्हाला. बघा, ॲट बेसमेंट व्हॅल्युएबल स्पेस इज ऑक्युपाय. पार्किंगचा महत्त्वपूर्ण जागा जाणार आहे तिथं. त्याच्यानंतर हाईस्टची लेंथ डबल होईल, खालून वरून पुन्हा खाली, त्याच्यामुळे दुप्पट झाल्यामुळं कॉस्ट वाढेल. त्याच्यानंतर रिक्वायर्ड मोड आयडियल सर्व्हिसेस, तर याच्यामध्ये पुली सर्व्हिस किंवा पुली किंवा याला आपण ड्रम ज्याला म्हणतो ते जास्त लागणार आहे, थ्रेड जास्त लागणार आहे, त्याच्यामुळे हे महाग पडतं आहे. पण जर आपण टॉपला माउंट केलं तर काय होईल, केबल फक्त वरून खाली ते तितकंच लागेल. खाली जर माउंट केलं तर वरून अशा पद्धतीचं लागेल. येतं लक्षात? समजा खालून जर माउंट केलं तर इथून अशा पद्धतीचं केबल लागेल, आणि वरून जर माउंट केलं तर एवढंच लागेल. येतं लक्षात? त्याच्यानंतर युनिव्हर्सल यूज हीच वापरतात लिफ्ट. त्याच्यानंतर मेंटेनन्स कमी आहे. ओके, मेंटेनन्स इज लेस. आणि लोकेटेड, बघा, दिस लोकेशन इज कॉल्ड ॲज ओव्हरहेड लोकेशन. याला काय म्हणायचं? ओव्हरहेड लोकेशन म्हणायचं. येतं लक्षात? तर हे अतिशय महत्त्वाचं कन्सेप्ट आहे, 2 मार्काला विचारतात. आता टाईप्स ऑफ एलिव्हेटर जनरली या 3 टाईपचे एलिव्हेटर तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ओके, तर कोणकोणते? एक ट्रॅक्शन एलिव्हेटर. ट्रॅक्शन एलिव्हेटरमध्ये काय राहतं, हे काउंटर वेट आहे, ही कार आहे, आणि ही एक ट्रॅक्शन पुली आहे. हे काय? ट्रॅक्शन पुली आहे. हे काय? ड्रम आहे. याच्यावर काय थ्रेड वाऊंड आहे. तर इथं वजन टाकलं की ही कार वर जाणार आहे, आणि वजन कमी केलं, वजन कमी केलं की कार खाली येणार आहे. अशा पद्धतीने ही कार खालीवर होणार. वजन टाकलं की कार वर जाणार, आणि वजन कमी केलं की कार खाली होणार. अशा पद्धतीने एलिव्हेटर काम करतं. आणि हे एका सरळ रेषेत ट्रॅकवर काम करतं, म्हणून याला आपण ट्रॅक्शन एलिव्हेटर म्हणतो. तुम्ही जे मशीन त्या लॅबमध्ये जे बघितलं ते जे एलिव्हेटर आहे हे ट्रॅक्शन एलिव्हेटर आहे. 2 रॉडवर ते खालीवर होतं आहे, पाहिलं असेल ना, ते ट्रॅक्शन एलिव्हेटर. याच्यामध्ये काउंटर वेस्ट टाकलं की ते वर जातं, आणि कमी केलं की ते खाली येतं. या पद्धतीचं मोमेंट. समजलं? काय अडचण नाही ना? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हर माउंटेड एलिव्हेटर. एलिव्हेटर वर माउंटेड. आता आपण बघितलं वर माउंटेड केलं तर काय, कमी थ्रेड लागतो. वर माउंटेड केल्यावर कमी थ्रेड. आता वजन टाकलं की एलिव्हेटर वर जातं, आणि वजन कमी केलं की एलिव्हेटर खाली येतं. हे काय? ड्रम आहे, त्याच्यावरती हे गुंडाळलेलं असतं, थ्रेड गुंडाळलेलं असतं. समजलं? तर हे वजन टाकलं की हे वर जातं, आणि वजन कमी केलं तर ते खाली येतं. तर याला आपण ओव्हर माउंटेड एलिव्हेटर असं म्हणतो. आता अंडर माउंटेड एलिव्हेटर म्हणजे हे ड्रम जे आहे ते खाली माउंट केलेलं असते. ओके, म्हणजे पेंट हाऊस खाली आहे, याला अंडर माउंटेड एलिव्हेटर. तर याच्यामध्ये हे एक अशा पद्धतीने आणि हे एक अशा पद्धतीने असे डबल थ्रेड लागणार. आणि इथं वजन टाकलं की काय होईल, एलिव्हेटर वर जाईल, आणि वजन कमी केलं की वजन कमी केलं तर हे वर जाईल, आणि एलिव्हेटर खाली येईल. वजन टाकलं की हे खाली येईल, एलिव्हेटर वर जाईल. तर अशा पद्धतीची सिस्टीम ही अंडर माउंटेडमध्ये असते, आणि ही ओव्हर माउंटेड आणि ही ट्रॅक्शन एलिव्हेटर. कोणाकोणा समजलं आहे? पुन्हा एकदा सांगतो. अंडर माउंटेडमध्ये सगळं खाली असतं, डबल पुली लागते,
वजन टाकलं की ते वर जातं, वजन कमी केलं की ते खाली येतं, वजन कमी केलं की हे वर जातं ते खाली येतं. समजलं? हे अंडर माउंटेड. ओव्हर माउंटेड काय, टॉपला माउंट केलेलं असतं, वजन टाकलं की ते वर जातं आणि वजन कमी केलं की ते खाली येतं, याला अंडर माउंटेड म्हणतात. त्याच्यानंतर ट्रॅक्शन एलिव्हेटरमध्ये वजन टाकलं की ते फक्त एका ट्रॅकवर मूव अप डाऊन होतं, म्हणून याला ट्रॅक्शन एलिव्हेटर असं म्हणतात. समजलं? सो ड्रॉ दिस.